महाराष्ट्राचा जो दहीहंडी उत्सव आहे आपण पाहिलं कुठेही नजर टाकली तर काही ठिकाणी गोविंदा दिसत आहेत। आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आहेत। शिंदे साहेब, टेंभी नाक्याचा उत्सव जो होता आनंद दिघे साहेबांनी केला आहे, हा आता एका वेगळ्या उत्सवाने पोहोचलेला आहे, काय सांगाल? सर्वात अगोदर दहीहंडी उत्सवाचं रूप देण्याचं काम मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं। सगळ्यात अगोदर ह्या टेंभी नाक्याला हा उत्सव सुरू झाला आणि त्याच्यानंतर जे आहे ते पूर्ण मुंबई असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्रभर जो आहे हा उत्सव एका वेगळ्या उंचीला नेऊन ठेवण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं। आणि आज ह्या टेंभी नाक्याच्या दहीहंडीला एक वेगळं महत्त्व आहे। आज ह्या टेंभी नाक्याच्या जी दहीहंडी जी होते ती ठाण्याचे पालकमंत्री जे होते ते धर्मवीरांचे शिष्य होते, आज ते स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्यासाठी या टेंभी नाक्याच्या दहीहंडीला आज वेगळं महत्त्वाचे आहे, हे एक वेगळं महत्त्व आज प्राप्त झालं आहे। आणि दिघे साहेब म्हणायचे की एक दिवस जो आहे हा ठाण्याचा मी मुख्यमंत्री करणार, आज त्यांचे शब्द जे आहेत आज पूर्ण झालेले आहेत आणि आज ठाण्याचा मुख्यमंत्री झालेला आहे। आणि आज दहीहंडीसाठी जे नियम होते ते शिथिल करण्याचं काम असेल, त्याचबरोबर सुरक्षा कवच असेल, विम्याचा विषय असेल, त्याचबरोबर सार्वजनिक सुट्टीचा विषय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा फक्त वर्षातून एकदा उत्सव आपण साजरा करतो। हा जो उत्सव आहे हा खेळ प्रकारात यावा, साहसी खेळामध्ये यावा। माझा एक प्रश्न आहे, हा उत्सव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतोय, यावेळी कुठले निर्बंध नाही आहेत, साहसी खेळ दर्जा मिळालेला आहे, एवढंच काय बोनस म्हणून बंपर म्हणून 5% नोकरी देखील मिळणार आहे सरकारी याच्यामध्ये खात्यामध्ये। हा उत्सव दहीहंडीचा आहेच, पण याच टेंभी नाक्यावरती लहानाचे मोठे झालेले राजकीय कारकीर्द केलेले मोठे आज व्यक्ती, एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य व्यक्ती आज राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे, तो उत्साह पण या लोकांच्या चेहऱ्यावर दिसतोय। नक्कीच उत्साह। आता मगाशी साहेब जेव्हा सीएम साहेब भाषण करत होते तेव्हा त्यांनी सगळ्यांना विचारलं तुम्हाला सगळ्यांना सीएम झाल्यासारखं वाटतं का? सगळ्यांमधून आवाज आला हो आम्हाला वाटतं। तर हा जे आहे हे जे फरक आहे हा एक खूप मोठा फरक आहे की तळागाळातून एक सामान्य कार्यकर्त्याचा आज मुख्यमंत्री झालेला आहे। यांच्याबरोबर सगळे शिंदे साहेब जे आहेत आज लहानाचे मोठे या ठिकाणी झाले आणि आज एक मुख्यमंत्री पदावरती ते जाऊन पोहोचले, पण त्यांनी अजूनपर्यंत जी आपली लोक आहेत यांना ते विचार लोकांमध्ये आजही गेले होते, तुम्ही बघितलं मुख्यमंत्री झाल्यानंतर तोडून पूर्ण गोविंदा पथकामधून वाट काढत जे आहे हे धर्मवीरांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी गेले, दहीहंडीला वंदन करण्यासाठी गेले। तर मला वाटतं हा फरक आहे। आजपर्यंत मला वाटत नाही की या महाराष्ट्राने इतका साधा मुख्यमंत्री, सर्वसामान्यातील मुख्यमंत्री पाहिला असेल की तो कुठल्या प्रोटोकॉलची पर्वा करत नाही, की सगळे प्रोटोकॉल आम्ही आषाढी एकादशीला देखील पाहिलं होतं। मस्के साहेब, राजकीय प्रश्न बॅनर लागलेत, शत्रू हा शत्रूच असतो, त्या आज हा मान सन्मान मिळतो तो हिंदुत्वामुळे मिळतोय। बाळासाहेबांनी म्हटलं होतं की जर मला काँग्रेससोबत जायला लागलं एक दिवस मी माझं दुकान बंद करेन, हे आजच्या दिवशी देखील बॅनर दिसतात, काय मेसेज द्यायचं? बघा, शिवसेनेचं मूळ तत्व आहे हे हिंदुत्व आहे। शिवसेना प्रमुखांनी काय सांगितलं होतं, गर्व से कहो हम हिंदू आहे, हे तत्व घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिवसेना पोचलेली आहे। आणि आता कुठेतरी येत्या 2 वर्षामध्ये हे कुठेतरी हिंदुत्व लोक विसरले होते। शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट बोलायला पण लोक घाबरत होते आणि त्यामुळे शिंदे साहेबांनी जो हिंदुत्वाचा झेंडा जो घेतलेला आहे, शिवसेना मूळ हिंदुत्वाकडे नेण्याचा तो त्यांनी मार्ग स्वीकारलेला आहे। त्याच्या पाठीमागे आम्ही सर्व ठाणेकर आहोत हे दाखवण्याकरता आज हे सगळं बॅनरबाजी झालेली आहे। आणखीन एक बॅनर आहे, जागा कमी पडत असतील तर आमच्या सोबत या, कोणाला टोला या? कुठे काय म्हणतात? जागा कमी पडत असतील तर आमच्या सोबत या, हे बघा नक्की टोला कोणाला? मी तुम्हाला सांगतो की ठाण्यातील जनता, हे ठाणे आहे, ठाणा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। पहिला विजय शिवसेनेला ठाण्याने दिला, पहिली ट्रेन ठाण्याने सुरुवात झाली, त्यामुळे ठाण्यातील 99.99% लोकप्रतिनिधी कुणाबरोबर राहिले तर शिंदे साहेबांसोबत राहिले। आज ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये 90,000 लोकांनी ॲफिडेव्हिट करून दिली की आम्ही शिंदे साहेबांसमवेत आहोत।
त्यामुळे आम्ही ठाणेकर शिंदे साहेबांसमवेत आहोत. हे आज तुम्ही पाहताय, संपूर्ण ठाणे शिंदे साहेबांसोबत आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा दिशा देण्याचं काम ठाणेकर करतात. साहेब, आनंद दिघे यांनी जेव्हा दहीहंडी उत्सव साजरा केला तेव्हा या दहीहंडी उत्सवाला सर्वच राजकीय पक्षाची लोक यायची, 3 तारखेला यायचे. आज पण ते चित्र दिसतंय. हो, आजही तसंच आहे, कायम आहे. तो जो उत्सव सुरू केला त्या उत्साहामध्ये जेव्हा दिघे साहेब सहभागी व्हायचे तेव्हापासून जे सुरू केली परंपरा, ती परंपरा आजही शिंदे साहेबांनी टिकवण्याचं काम, त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम किंबहुना केलेलं आहे. भरपूर लोक जे आहेत, सिने कलाकार असतील, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामधील लोक असतील, ते या ठिकाणी येत असतात, भेट देत असतात. कारण की ही मानाची दहीहंडी आहे, याच्यामध्ये कुठलंही कॉम्पिटिशन आपण बघत नाही. हे एक उत्सवाप्रमाणे आपण बघत असतो या ठिकाणी आणि एक परंपरा म्हणून बघत असतो. आणि या सगळ्या दहीहंडीला सगळ्यांचा एक ती परंपरा झालेली आहे की या ठिकाणी आपल्याला जायचंच आहे, या ठिकाणी येऊन आपल्याला हजेरी लावायचीच आहे. नक्कीच तुम्ही पाहिला असेल, हा उत्सव जो आहे हा थोड्याच वेळापूर्वी इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेलेले आहेत आणि मोठ्या संख्येने इथं गोविंद पथक जमलेले आहेत. जय जवान गोविंद पथक यांनी 9 थर लावून रेकॉर्ड ब्रेक केला होता आणि एक जागतिक रेकॉर्ड काम केला होता. ते देखील इथे आलेल्या थोड्या वेळात ते इथं थर लावणार आहेत. तर ठाण्याच्या टेंभी नाक्यातली ही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये टेंभी नाक्यामध्ये दहीहंडीचा हा उत्साह पाहायला मिळतोय. धर्मवीर आनंद दिघे यांनी हा दहीहंडीचा उत्सव इथे खरं तर सुरू केला होता आणि तोच पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेलेला आहे. शिंदे गटाकडून टेंभी नाक्यामध्ये या